रेती वाहतुकीच्या बनावट परवान्याने रेतीचे टिप्पर जप्त. भिवापूर परिसरात अगोदरची वाहतुकीचे टिप्पर सुरूच. दिनांक 24 एप्रिल 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक अवैध धंद्यांवर कारवाई करीत असताना पेट्रोलिंग करीत असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली की भंडारा जिल्ह्यातील पवनी पोलीस स्टेशन परिसरातून टिप्परने अवैधरित्या रेतीची छोटी वाहतूक होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखा यांना मिळाली. त्या टिप्परला इसम क्रेटा वाहनाने स्कॉटिंग करीत आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्हे शाखा नागपूर पोलिसांनी मौजा भिवापूर हद्दीतील कारगाव रेल्वे परिसरात नाकाबंदी केली असता भिवापूर रोड करून हुंडाई क्रेटा क्रमांक MH49 CD 4577 व त्यामागे एक भारत बेंच कंपनीच्या पिवळ्या रंगाचा 12 चक्का टिप्पर क्रमांक MH49 BZ 1717 येताना दिसला. सदर दोन्ही वाहन चालकास पोलिसांनी वाहन थांबवण्याचा इशारा केला असता सदर वाहन चालकाने वाहन थांबवलं. वाहन चालकाकडील रेती वाहतुकीच्या परवान्याबाबत खात्री केली असता आरोपी क्रमांक अजीज शेख राहणार खरबी नागपूर याच्या सांगण्यावरून बनावट परवान्यासह अवैध रेती वाहतूक करीत असल्याबाबत सांगितलं. रेती टिप्परला स्कॉटिंग करणारी हुंडाई क्रेटा क्रमांक MH49 CD 4577 चा चालक आरोपी क्रमांक मोहम्मद इनाजुल उर्फ कल्लू खान वय 38 वर्षे राहणार रेशमबाग खरबी नागपूर असे असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. पोलिसांनी पंचासमक्ष भारत बेंच कंपनीच्या 12 चक्का टिप्पर MH49 BZ 1717 किंमत 50 लाख रुपये, वाहनातील नवब्रास रेती किंमत 45 रुपये, एक हुंडाई क्रेटा क्रमांक MH49 CD 4577 किंमत 10 लाख रुपये आणि 3 अँड्रॉइड फोन असा एकूण 61,45,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नमूद आरोपीने त्याच्या विरुद्ध पोलीस स्टेशन भिवापूर येथे कलम 303(2), 318(4), 336(3), 49, 3(5) भारतीय न्याय संहिता सहकलम 48(7), 48(8) महाराष्ट्र जमीन महसूल संहिता सहकलम 4(21) खाण खनिज अधिनियम सहकलम 3 सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान प्रतिबंध अधिनियम अन्वये सहकलम 15 पर्यावरण संरक्षण अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आणि क्रेटा वाहन चालकांना अटक करण्यात आली. पुढील तपास भिवापूर पोलीस करीत आहेत. सिटी इंडिया न्यूजसाठी नागपूर जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार.